नमस्कार मित्रांनो, संजय जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम. मित्रांनो, आपण सर्वजण कसे आहात? आपण सर्वजण चांगले असाल मी अशी आशा करतो. आणि आजच्या या ब्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी मित्र हो, आपण ह्या माझ्या ब्लॉगला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्र हो, माझ्याकडून मी अनेक वेळा माझ्या ब्लॉगमध्ये सामाजिक, धार्मिक आणि अनेक असे पर्यटन वगैरे अशा ठिकाणचं महत्त्वाच्या ठिकाणाची माहिती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून सर्व लोकांना ती माहिती उपयुक्त होईल. तर आजचा हा ब्लॉग तसाच काही विशेष आहे. माझे एक नातेवाईक पुण्यामधील पौड या ठिकाणच्या लवळे या ठिकाणी असणाऱ्या सिम्बायोसिस कॉलेज फॉर वुमन, तर या लेडीजसाठी, महिलांसाठी हे सिम्बायोसिस कॉलेज त्या ठिकाणी स्पेशल ओपन झालेलं आहे. तर त्या ठिकाणी मी गेलो. आमची एक नातेवाईक त्या ठिकाणी ॲडमिट होती आणि तिच्या दोन्ही किडन्या ह्या निकामी झाल्या होत्या. तर तिला भेट देण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी मी गेलो. त्यामुळे मला हे कॉलेज माहीत पडलं आणि ते संपूर्ण कॉलेज मी बघून आलो. कॉलेज फारच अप्रतिम, फारच सुंदर आहे. कॉलेज बघण्यासारखं आहे. आणि मावळ भागामध्ये हे कॉलेज किंवा डोंगराच्या ह्या परिसरामध्ये हे कॉलेज स्थिरावलेलं आहे, स्थित आहे. त्याच्यामुळे खूपच सुंदर असं हे कॉलेज आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणचा उपचार हा परवडण्यासारखा आहे. मित्रांनो, आम्ही सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र या मेन गेटजवळ आलो आहोत. आणि तुम्ही हे बघू शकता किती भव्य अशी ही इमारत आहे आणि खूपच छान या ठिकाणी सर्व काही नियोजन केलेलं आपल्याला दिसेल. आणि हे बघा, तर हे खास करून लेडीज, महिलांसाठी या विद्यापीठाची निर्मिती केलेली आहे. आणि हा आतला भाग आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि या ठिकाणी बघा सिक्युरिटी आणि सर्व काही व्यवस्थित असं केलेलं आहे. कुठे जायचं, काय, कुठे बसायचं आणि कशाप्रकारे ह्या दवाखान्यामध्ये एंट्री करायची. तर ह्या प्रकारचं सर्व काही नियोजन छान केलेलं आहे. हे बघा, ह्या ठिकाणी सर्व काही लोक बसलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी सर्व सेक्शन वेगळे आहेत, अनेक वॉर्ड आहेत, अनेक उपचाराचे सर्व विभाग हे वेगवेगळे आहेत. आणि आता मी या रुग्णाला पाहण्यासाठी वरती गेलो आणि वरून हा भाग तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, या ठिकाणी हा इमर्जन्सी विभाग आहे, तातडीची सेवा. तर या ठिकाणी आमचा पेशंट आतमध्ये ॲडमिट आहे आणि मी इथं वरती आलो आहे. तर इथून मी हा कॅमेरा मारून तुम्हाला सर्व काही हे दाखवत आहे. हे बघा, खूपच शिस्तबद्ध असं सर्व काही केलेलं आहे. या ठिकाणी नर्सेससाठी आणि मेडिकलचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सर्व लेडीजसाठी हॉस्टेलची निर्मिती केलेली आहे. ह्या बाजूला तुम्ही बघू शकता की खूप मोठं हॉस्टेल देखील आहे. आंतररुग्ण, बाह्यरुग्ण अशा सर्वच प्रकारचं शिस्तबद्ध असं हे मेडिकल कॉलेज आपल्याला बघता येईल. मित्र हो, या ठिकाणच्या या कॉलेजच्या बाहेरचा जो रस्ता आहे खूपच छान सुंदर असा केलेला आहे. आणि हे बघा, खूपच छान तुम्हाला हे कॉलेज बाहेरून बघता येईल. आणि रस्ते खूप, ह्या ठिकाणी बाजूला एक सुंदर मंदिर पण आहे. आणि इथून आपण पूर्ण ह्या कॉलेजच्या अवतीभोवती जरी फिरला तरी कॉलेज अगदी बघण्यासारखं आहे, शिस्तबद्ध आहे. असे मोठमोठे रस्ते आहेत आणि सर्वच प्रकारच्या व्यवस्था, नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आपल्याला दिसेल. आणि आता मी हळूहळू, हे बघा, ह्या ठिकाणी तातडीची सेवा म्हणून एक आहेत. तर इथून हा रस्ता आपल्याला आतमध्ये ताबडतोब एखादी इमर्जन्सी जर केस असेल तर इथून जाता येईल. हे बघा, बाहेरून आपल्याला हा समोरचा फ्रंट गेट दिसेल. हे बघा, खूपच छान. जवळपास 10 ते 12 मजली ही इमारत आहे. आणि रस्त्याच्या दुतर्फा ही सुंदर झाडी लावलेली आहे. खूपच सर्व काही शिस्तबद्ध ठेवलेलं आहे. आणि आम्ही आता या ठिकाणी या फ्रंट गेटला पोचलो आहे. ह्या मेडिकलमध्ये अनेक विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि हे बघा, खूपच सुंदर असा हा भाग आम्ही आता इथून
बाहेर निघत आहोत. आणि ह्या ठिकाणी असे 2 रस्ते आहेत आतमध्ये येण्याचे आणि बाहेर जाण्याचे. तर अजून बाजूला काही रस्त्यांची निर्मिती अजून होत आहे, डेव्हलपिंग चालू आहे अजून. तर बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी जवळपास 80 ते 90% सर्व काही काम झालेलं आहे. आणि ह्या ठिकाणी बाजूलासुद्धा काही आपल्या चहा पाण्याची व्यवस्थासाठी हॉटेल्स उपलब्ध आहेत. आणि हा बघा, हा निसर्गाचा रम्य असा हा भाग आपल्याला बघता येईल. मावळ भागचा कोणताही भाग तुम्हाला हिरवागार दिसेल. पावसाळ्यात तर या ठिकाणी गर्द अशी झाडी वाढलेली दिसेल. तर मित्रांनो, तुम्हाला सिम्बायोसिस कॉलेज फॉर वुमन्स अँड रिसर्च ही लवळे हे ठिकाण आहे, पौडे या ठिकाणी. तुम्हाला मी अगोदरही सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी हे कॉलेज फार स्पेशल आहे आणि त्या ठिकाणी अनेक रुग्णांना अतिशय माफक प्रमाणात किंवा कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी उपचार होत असतात. तर मित्रांनो, तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जा आणि त्याचा तुम्ही योग्य फायदा करून घ्या. ज्यांना कोणाला माहिती नसेल तर त्यांनी हे तुम्ही गुगलला सर्च करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा आपला हा ब्लॉग? तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढची माहिती किंवा नवीन येणारा जो ब्लॉग आहे तो तुमच्या मोबाईलला ताबडतोब दिसेल. नेहमी आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा आणि नेहमी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हॅपी राहा, आनंदी राहा. भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सर्वांना धन्यवाद. थँक्यू. बाय.